पहिल्यांदा लहान मुलांना आपण सांगतो की आपल्या घरात आपल्या मुलांच्या हातात एक एक झाडाचं रोपटं देतो आणि सांगतो की बाळा आपल्या घरात किती कुटुंब आहे ती प्रत्येकाने एक एक झाड लावावं आणि जगवावं आणि आज जर त्या झाडाची तुम्ही कत्तल करत असला तर काय उपयोग आहे? कशाला शासन पाहिजे? जी झाडं जी तोडणार आहे तुम्ही ही झाडं लावली जवळजवळ 20 वर्ष झाली आम्ही. एवढी झाडं लहानाची मोठी केली. उन्हाळ्यात किती लोकांनी टँकरनं पाणी आणून ग्लासानं, कुणी तांब्यानं, कुणी कळशीनं, कुणी बादलीनं पाणी घातलं. मग त्यांना किती त्रास होत असेल? झाडं ही एक प्रकारची जीवितच आहेत आणि आमच्या झाडांचं नुकसान म्हणजे आमच्या गावचं नुकसान आहे. कारण आम्ही लावलेली झाडं आम्ही कोणत्याही प्रकारचं वृक्षतोड करून देणार नाही. आम्ही गावातले ग्रामस्थ मिळून झाडं सगळे मोजलेत तर ती झाडं जवळ 13,850 काहीतरी आम्ही झाडं आहेत आमची. पण तिने आत्ता रेकॉर्डला 5,800 डाऊन, तो पण त्यात बी त्यांनी गफलत केली. आत्ता शासनाने जो प्रोजेक्ट आणला आहे मुख्यमंत्री सौर योजना, हिची मुळातच आमच्या गावाला काही गरज नाही. त्याचा प्रॉफिट होणार आहे तो शासनाला होईल. त्या ठिकाणी कुठलं क्षेत्र कशाचं आहे हे कुणालाच आधी माहीत नव्हतं. पण हिने फक्त यानं झाडं जिथे आहे ते तिथं मुद्दाम यांचे सपाट भाग गावावं म्हणून त्यांनी ज्याचं झाडं आहे ते तिथं त्यांनी मोकळा जागा दाखवून वनसंज्ञा ही उठवले त्याच्यावरचे. आणि आता ही नवीन फेरफार तयार करून तलाठी महसूल यांनी संगनमतानं ही खोटी रेकॉर्ड तयार केलेला आहे. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेला गेला असतानाच आता दुसरीकडं सांगली जिल्ह्यातील तासगावमधील बलगवडेमधील सुद्धा असाच मुद्दा काहीसा आता गाजतो आहे. माझ्या पाठीमागं जे बघताय ते बलगवडा या गावातील गायरान क्षेत्र आहे. जवळजवळ या क्षेत्रावर इथले ग्रामस्थ म्हणतात तसं 12,500 ते 13,000 झाडं जगवलेली आहेत, जी सरकारच्या बिहार पॅटर्नमधून झाडे लावा झाडे जगवा या माध्यमातून ही झाडं जगवण्यात आली. आणि सगळ्यात खास बाब म्हणजे जी झाडं इथं लावण्यात आली 12,500 ते 13,000 झाडं ही एक ना एक झाडं जगलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की या 12,500 ते 13,000 झाडांवर आता खाजगी कंपनीच्या माध्यमातून कुऱ्हाड चालवली जाते. आता हे जी झाडं लावली ते गव्हर्नमेंटनं सांगितलं झाडं लावा झाडं जगवा. मग बायकांनी ग्लासाने, तांब्यानं, कुणी टँकरनं पाणी घालून एवढी झाडं लावली. मग ते आता तोडतात. मग त्याला आता सरकारनं कशी परवानगी दिली? आता एवढी झाडं लहानाची मोठी केली. उन्हाळ्यात किती लोकांनी टँकरनं पाणी आणून ग्लासानं, कुणी तांब्यानं, कुणी कळशीनं, कुणी बादलीनं पाणी घातलं. मग त्यांना किती त्रास होत असेल? आपण कुठल्याही शाळेत कार्यक्रम घेताना पहिल्यांदा लहान मुलांना आपण सांगतो की आपल्या घरात आपल्या मुलांच्या हातात एक एक झाडाचं रोपटं देतो आणि सांगतो की बाळा आपल्या घरात किती कुटुंब आहे ती प्रत्येकाने एक एक झाड लावावं आणि जगवावं. आणि आज जर त्या झाडाची तुम्ही कत्तल करत असला तर काय उपयोग आहे? कशाला शासन पाहिजे? आज एक लक्षात ठेवावं शासनानं पण कुणी पण. आपल्या गावात तुम्ही म्हणताय सौर ऊर्जेचा प्लॅन्ट करणार आहे, कशासाठी? जर झाडच राहिली नाही ती तर सौर ऊर्जेचा प्लॅन्ट काय कामाचा आहे? लहान मुलांनी धोका आहे. प्रत्येक वेळेस कसं असतं या तुम्ही सांगता त्या पद्धतीने लोक ही करत नाही ती. तरी पण आता सगळ्या बलगवड्याच्या गावाने सगळ्यांनी लक्ष द्यावं. अगदीच गरीब लोक आहे ती साहेब. माझी विनंती आहे शासनाला की खरंच गायरांमध्ये काही सुद्धा करू नये. गोरगरिबांनी जायचं कुठं? कष्ट केल्याशिवाय त्याच्यानी अन्न मिळत नाही. काय काय लोकांचा परपंच जनावरावर आहे. आज जे आपण सगळे इथं उभं राहिलो आहे, आज एक जीवन मरणाचा प्रश्न आहे की सोलर शासनाने जो प्रोजेक्ट आणला आहे मुख्यमंत्री सौर योजना, हिची मुळातच आमच्या गावाला काही गरज नाही. त्याचा प्रॉफिट होणार आहे तो शासनाला होईल, त्याचा काय उपयोग होणार नाही. त्याची आमच्या त्रास होणार आहे ती मुळात तिथं जनावरांचा मोठा अडचण आहे. आज जी झाडं जी तोडणार आहे तुम्ही ही झाडं लावली जवळजवळ 20 वर्ष झाली. आम्ही जवळजवळ 500 झाडाचा ह्यांनी तोडतो म्हणून असा पंचनामा आमच्या पुढं आणला होता. खोटा पंचनामा केला होता. जवळजवळ 15,000 झाडं आहेत आम्ही स्वतः मोजली ती. ती झाडं मुळात झाडं वाचवली कशी की त्याला टँकरनं पाणी आणलं, महिलांनी आमच्यातल्या पाणी त्याला झाडाला बादलीनं घातले, ती झाडं आम्ही जगवलेली आहे ती. आणि मुळातच आम्हाला हा प्रोजेक्टच नको आहे. मुळात एखादा दुसरा कुठला प्रोजेक्ट आला सर आम्ही त्याला पाठिंबा पण दिला असता. मुळात ह्या झाडाची आम्हाला ह्याचं सोलरची काही गरज नाही. आणि हा जो सोलरचा प्रोजेक्ट आहे हे रद्दच झाला पाहिजे. आम्हाला इथून पुढच्या काळात कसलंही आंदोलन उभं राहायला लागलं तर आम्ही त्याशी तयार आहे. आम्ही उद्या निवेदन देऊन रस्ता रोकोसुद्धा करायला तयार आहे. या गावातील महिलांच्या सदस्याने, महिला बचत गटाच्या सदस्यांच्या वतीने मी आज सांगू इच्छिते की आमच्या गावातील जवळजवळ गायरानामधील एक क्षेत्रफळ, त्यामध्ये बिहार पॅटर्ननुसार आमच्या गावातील 10 लाख ह्याच्यामध्ये
जवळजवळ 15,000 झाडांची लागण केलेली आहे आणि आत्ता खाजगी कंपनीने येऊन त्यामध्ये वृक्ष लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात काल केलेली आहे. कालपासून त्यांनी जवळजवळ 10,000 झाडांची कत्तल केलेली आहे. हे फार मोठी जीवितहानीच आहे आणि आमच्या झाडांचं नुकसान म्हणजे आमच्या गावचं नुकसान आहे. कारण आम्ही लावलेली झाडं आम्ही कोणत्याही प्रकारचं वृक्षतोड करून देणार नाही. हे सौर प्रकल्प उभा करतानाच यांनी गैरप्रकार करूनच सगळे उभा केले. सुरुवातीला या जमिनीची मोजणी करताना 180 गटाची 181 गटाची मोजणी करताना भूमी अभिलेख यांनी ज्या ठिकाणी झाडं आहेत ते त्या ठिकाणी वनसंज्ञा टाकल्या, ज्या जिथं झाडं नाहीत ती खुल्लं ठेवले, झाडं PPSL मोकळं ठेवले. ते पहिले त्या ठिकाणी कुठलं क्षेत्र कशाचं आहे हे कुणालाच आधी माहीत नव्हतं. पण हिने फक्त झाडं जिथे आहे ते तिथं मुद्दाम यांचे सपाट भाग गावावं म्हणून त्यांनी ज्याचं झाडं आहे ते तिथं त्यांनी मोकळा जागा दाखवून वनसंज्ञा ही उठवले त्याच्यावरचे. आणि आता ही नवीन फेरफार तयार करून तलाठी महसूल यांनी संगनमतानं ही खोटी रेकॉर्ड तयार केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं आमच्या इथं ग्रामीण 43 ग्राममार्ग म्हणून 43 जातो आहे. त्या PWDचा कुठलाही परवानगी काढलेली नाही, काही नाही. ती नकाशात त्यांनी त्यात ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे. त्यांनी कुठलीही परवानगी काढलेली नाही, कॅन्सल केलेली. तसंच बलगवडे गावचा प्लॅन्ट ग्रायरा नसताना बलगवड्यात गावातली माणसं त्याचं आमच्याकडे त्याचं पुरावा आहेत की पंचनाम्याला गावांची माणसं येऊन इथं गावांची माणसांनी पंचनामा केला आहे. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी केलं आहे, काय केलं आहे, ते साहेब काय म्हटलं आहे, कसं होतं, काय असं सगळं आमच्याकडे त्याचं रेकॉर्ड आहे. दुसरी गोष्ट, इथं यांचं जे आवाजाचं जे कृष्णमोहन म्हणून जो साहेब होतं त्यांनी इथं फोन लावून सांगितलं, मॅडमला फोन लावला होता वन संरक्षणला की मॅडम झाडं किती आहे, ती लोक ही झाडं अशा पद्धतीनं अडवायला यायला लागली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मॅडम अशा स्पीकरमध्ये या कृष्णमोहननं टाकले, सगळ्या गावाने ऐकलं की तुम्हाला मी सांगत होती झाडं इथं भरपूर आहेत आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्तीनं 555 झाडाचा ही पंचनामा सही घेतली आहे की कशासाठी घेतले, खोटा पंचनामा करून घेतला, आता मी अडकली आहेत असं सगळ्या गावांनी ऐकले. त्याचं CDR काढला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि दुसरा प्रस्ताव परत आम्ही इथं कोर्टात गेल्यावर सगळ्याला आम्ही नोटीस पाठवलं. 11 जणांना पार्टी केल्यावर त्यांनी बदल करून आत्ता सगळे आम्ही गावातले ग्रामस्थ मिळून झाडं सगळे मोजलेत. तर ती झाडं जवळ 13,850 काहीतरी आम्ही झाडं आहेत आमची. पण तिने आत्ता रेकॉर्डला 5,800 दावून तो पण त्यात बी त्यांनी गफलत केली, आत्ता फसवलं त्यांनी 6,000 दाखवलेत. म्हणून जो झाडाचा पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. कुठलीही परवानगी त्यांनी लिगली काढलेली नाही. पंचनामा करताना तलाठी आरोड्यात पंचनाम्यावर सही केल्या, सर्कलनं ग्रामपंचायतीत बसून सही केल्या, स्वतःच तहसीलदार साहेब इथं येऊन पाहणी केली असता प्रत्यक्ष तहसीलदार वस्तुनिष्ठ परिस्थिती पाहणी करून फेर सर्वे करायला सांगितलं होता. त्यातलंही काही केलं नाही. फक्त त्यांनी पण सगळी यात सामील आहेत आणि तरी योग्य ती ही सगळी सिस्टीम मॅनेज आहे. आणि त्यामुळं योग्य ती कायदेशीर कारवाई सर्वांची चौकशी होऊन योग्य ते न्यावा आमच्या गावाला मिळावा. ह्यो प्रोजेक्ट आमच्या गावाच्या दृष्टीने एकदम खराब आहे. आणि 20 वर्ष झाले पर्यावरणाचा ऱ्हास आहेत. 20 वर्षापूर्वीची झाडं आमच्या जन्माच्या अगोदरची सुद्धा झाडं काय काय इथं आहेत लावलेले आहेत. त्या 20 एकरात त्यात नाही जबरदस्तीने ते तोडायला लागलेत. इथल्या सोलर पॅनलसाठी कालपासून इथं ह्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असताना ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही इथली झाडं जी जगवली आहेत ती प्रसंगी दुष्काळाच्या काळात चंबूनं पाणी घालून जगवलेली आहेत. त्यामुळे ही पोटच्या पोरांप्रमाणे आम्हाला झाडं आहेत आणि ती झाडं तुम्ही तोडत असाल तर आम्हाला हा विकास नको आहे. एकीकडं प्रशासनाला किंवा सरकारला आमच्या माध्यमातून ही देखील विनंती आहे की विकास प्रत्येकाला पाहिजे, पण जिथं झाडं जगलेली आहेत 30-40 वर्षांपासून झाडं आहेत ती तोडून जर विकास करायचा असेल तर तो विकास कुणालाही नको आहे. बिहार पॅक्टरच्या माध्यमातून ही झाडं जगली, वाढली, इथली लोक त्यांची गुरंढोरं घेऊन इथं येतात, ती जगवतात, त्यांचा उदरनिर्वाह हे झाडांवर किंवा या क्षेत्रावर आहे. पण तेच क्षेत्र आज त्यांना गमवावं लागत असेल तर मात्र शेतकरी कुठं तर या प्रकल्पाला विरोध करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण देवकुळेसह मी संकेत पाटील, तासगाव, सांगली.